या सोम मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचा आहे. सेमीफिनालची महत्वपूर्ण लढत मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय संघ वाळवटी. अगदी विचार केला तर चांगली लढत त्यांच्या माध्यमातून देताना पाहायला मिळालं. 15 धावा फक्त डिपेंड केल्यात. अभिनंदन सोम, अभिनंदन वाळवटी टीम पुढील वाटचालीसाठी. चला जाऊयात मैदान दिशेने. मॅच ऑन आहे. कॅमेरामॅन अविनाश नाणेकर साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. अविनाश नाणेकर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. दोन्ही संघाचा 12 मॅन पवेलियन पाशी पाठवून द्यायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे मेडॉनचं क्षेत्र आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. कुणाला षटकार कबुली नावरी बापोन संघाचा 12वा खेळाडू. बापोन संघाचा 12वा खेळाडू पवेलियन पाशी पाठवून द्यायचा आहे. पंच थोडस थांबायचं आहे. सुजल गोलंदाज ट्रॅक वरती येत असताना आतापर्यंत जर विचार केला तर धाव संख्या उभारली गेली 7 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खाली क्षेत्ररक्षक झेलची संधी आहे. झेल सुटलाय. अगदी झेल आता कोणाचा सोडलाय तर स्वप्नीलचा सोडलाय. इनफॉर्म फलंदाज आहे तो आणि त्याची झेल सोडताना पाहायला मिळालाय. एक धाव मिळाली आहे. 1 मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 8 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. अगदी हापी चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलची संधी आहे. साहिल झेल खाली येत असताना इथून मात्र गडी गारद होईल. आता मात्र माघारी परततोय उमेश. घरी घरी रक्त झाले रामाचा ना माझी गाई बैसली कबुली ही नावरी. घरी घरी रक्त झाले रामाचा ना माझी गाई बैसली कबुली ही नावरी. गणपती देवाचं नाव घेत नावा तुला काढित. खंडोबा देवाचं नाव घेत नावा तुला काढित. ना घरी घरी रक्त झाले रामाचा ना धाव संख्या झाले आतापर्यंत 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी 12 चेंडूंचा हा सामना आपल्या भेटीला आहे. त्यांना मात्र पाहायला मिळतोय. कोण जाणार सुपर फोर मध्ये या देखील पाहणं गरजेचं आहे. राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा शॉर्ट अँड बॉलचा प्रयत्न आहे. झेल फसलाय खाली क्षेत्ररक्षक आणि इथून पुन्हा एकदा गडी गारद. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाल्या 8 धावा. 8 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
जरा बॅटर नेम सांगायचंय प्लीज. अतिश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. राईट मोठा विकेटने गोलंदाज मात्र सज्ज होत आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. अगदी हापीस चेंडू त्यानंतर विचार केला तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलाय 14 आणि चेंडू मात्र निघून गेलाय. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी एकच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचले. 9 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी सुदेलची राहिली आहे. आता 2 हात करायचे आहेत. एका बाजूला आहे तलेकार ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळते नवशक्ती क्रिकेट संघ बापुवन. दोन्ही मातब्बर संघ रायगड तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एकमेकांसमोर रंगताना मात्र पाहायला मिळत आहेत. हॅलो. तसेच सर्व गावचे अविनाश नायनेकर यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अमोल टकले करतील तरी त्यांनी स्वीकार करावा. आमच्या सर्व गावचे अविनाश नायनेकर यांचा सत्कार करताना अमोल टकले. धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दुसऱ्या गोलंदाजाची वर्णी लागली आहे. मितेश समोर जर विचार केला तर स्वप्नील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा आलाय. नो 1+1 अशा 2 धावा मिळाल्यात. 200 मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 11 धावा 11 रन ऑफ स्कोर कार्ड. अगदी जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी गाड झाले. 3 गडी बाद झाले. एकतर उमेश एकतर वैभव एकतर परेश. महत्वाचा सामना आहे. सुपर 4च्या लढतीमध्ये दाखल होण्यासाठीचा हा सामना. एका बाजूला आहे तर जय बजरंग तळेकर ब त्यांच्या पक्षामध्ये खेळताना पाहायला मिळते आपल्याला नवशक्ती क्रिकेट संघ बापुवन. चांगला फटका मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर वेगाच्या चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 13 धावा. 13 धावा स्कोर कार्ड वरती गावल्या गेल्या. अजून देखील 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 12 चेंडूंचा हा सामना आहे. चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. जय बजरंग तलेकर ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये नवशक्ती क्रिकेट संघ बापुवन. खोलवर टप्प्यात चेंडू काय गोलंदाजी करतोय. मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेलं. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. येणारे 4 चेंडू 4 मध्ये किती बनवणार याकडे देखील नजर आहे. अगदी विचार केला तर मातब्बर खेळाडू चांगलं बॅटल रंगताय. बेस्ट ऑफ बेस्टची लढाई आहे. एका बाजूला आहे स्वप्नील आणि एका बाजूला आहे मितेश. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय गोलंदाज. अगदी काय चेंडू हाताळला गेला होता. इथून जर विचार केला तर यष्टीरक्षकाची चूक झाली आणि तिथून मात्र यष्टीरक्षक आता चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात आणि पुन्हा एकदा फेकी चुकीची आहे. पुन्हा एकदा फेकी चुकीची आहे म्हणजे पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. आणि 3 धावा मिळाल्यात. 300 मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 16 धावा. यष्टीरक्षकाची चूक झाली आणि त्या चुकीचा भोरदंड इथे मात्र भोगावा लागणार आहे. कारण का थ्रो करत असताना सर्वांच्या वरतून थ्रो केला गेला. तिथे मात्र बॅकअपला कोणताच खेळाडू नव्हता. तिथे मात्र 1 धाव मिळाली. धाव संख्या जाऊन पोहोचल्या आतापर्यंत 13 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्येला 16. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा राईट मोद विकेटने गोलंदाज मात्र सज्ज झालाय. स्ट्राईकला असेल आता मात्र अतिश. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला असेल अतिश. अगदी विचार केला तर स्वीपचा फटका तिथून मात्र चेंडू निघून गेलाय. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावेसाठी 200 मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती 18 धावा 18 रन लॉस ऑफ 3 विकेट. 18 धावा स्कोर कार्ड वरती अगदी चांगल्या टोटलच्या जाताना पाहायला मिळतो. तलेकर ब संघ विजय कांबळे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम या आपण देखील आमच्या स्पर्धेशी जोडले गेले. तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. इथून मात्र एक
एक धाव मिळाली. 100 मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 19 धावा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला अतिश लो फुलटा चेंडू, मोठा फटका खरपून समाचार. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आता या शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार आलाय. काय घडणार? धाव संख्या झाल्या आतापर्यंत 25 धावा, म्हणजेच काय तर 26 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. हॅलो हॅलो विलनची नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला. विलनची नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला. विलनची नागिन निघाली, नागोबा डुलायला हॅलो 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 तसेच आमच्या सर्वांचे लाडके मित्र विजयदादा कांबळे आज इथे उपस्थित राहिलेत. तरी त्यांचा सत्कार करण नायनेकरे करतील, तरी त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद विजयदादा, तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात. तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि आमची इच्छा आहे नियोजनाबद्दल तुम्ही 2 शब्द बोलावेत. धन्यवाद, तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात. मंडळाच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू डीजे. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही संघ तळेकर ब संघ थोडीशी टीम मीटिंग कमी करा आणि थोडंसं स्पीडअप घ्या. अगदी 5:42 मिनिटांचा कालावधी झालाय. तसेच आम्हाला नेहमी वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या सर्व गावचे दशरथ ठमके यांचा सत्कार आमच्या मंडळाचे रुपेश खोपकर करतील, त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला तळेकर ब संघ प्लीज थोडस फास्ट खेळायचंय. तसेच आमच्या सर्व गावचे दशरथ दादा ठमके यांचा सत्कार रुपेश खोपकर करतील, त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला भरपूर मदत केली आहे, असे आमचे सर्व गावचे दशरथ ठमके साहेब. धन्यवाद, तुम्ही उपस्थित राहिलात. चला तळेकर ब संघ प्लीज स्पीडअप घ्यायचंय प्लीज. चला लेट्स प्ले सामन्याला होते सुरुवात. स्वप्नील गोंधळ ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय, तर साईला निकेतन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. खोलवर टप्प्यात चेंडू, पहिला चेंडू, पंचांचा बोर्ड आसमानाकडे, पंचांचा बोर्ड आसमानाकडे गेलाय. इथून मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? साईला माघारी परततोय. Thank you, DJ.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुदेश. थँक्यू. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुदेश. गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय साहिल. राईट मोठ्या विकेटने गोलंदाज मात्र सज्ज झालाय. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र चुकीची खराब फिल्डिंग होताना पाहायला मिळते. आणि त्याच नंतर विचार केला तर पुन्हा एकदा मिसफिल्ड, पुन्हा एकदा चुकीची थ्रो पाहायला मिळाली. त्याच नंतर 2 धावा मिळाल्यात, 3 धावा मिळाल्यात. 300 मध्ये धावसंख्येला जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. संघाचा श्रीगणेश झालाय. 26 धावांचं टार्गेट सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये, ते गाठायचंय. अगदी जर विचार केला तर एक बॅटर बाद झालाय साहिल. सुदेश मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली स्वप्नील याची. धावसंख्येला 3. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि त्याच नंतर या 3 धावा. 26 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती आहे. चला बापवन संघ फलंदाज थोडासा स्पीडअप घ्यायचंय. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. स्वप्नील स्ट्रायकरवरती राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. राईट मोद विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाहीये. चेंडू मात्र विसावला जातो यष्टनच्या गोडीमध्ये. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 3. अगदी विचार केला तर क्लास गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, ती स्वप्नीलची. स्वप्नीलच्या माध्यमातून क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, खाली क्षेत्ररक्षक जातोय आणि इथे मात्र अंदाज चुकलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 300 मध्ये धावसंख्येला जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती 6 धावा, म्हणजेच काय तर अजून देखील 20 धावांची गरज आहे. आता मात्र 8 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. 8 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. पुन्हा एकदा राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. स्वप्नील स्ट्रायकरवरती असेल. सुदेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समालोचन कक्षाला इथे मात्र चला मी देणारा ठोकलाय षटकार. सहाच्या मदतीने धावसंख्येला जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 12 धावा. एक षटकार आलाय. चांगली फटकेबाजी आता करायला सुरुवात केली सुदेशाने. एक गडी बाद झालाय. साहिल माघारी परतला. आता मात्र सुदेश मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. तिथून मात्र षटक समाप्त झालाय. पंचांचा इशारा, पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 धावा. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये उरेल 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. 6 मध्ये बनवायच्या 14. आई सुना निलमी लाखाची ग लाखाची, तिला माया देशील का लेकीची ग लेकीची. बाबा सुना निलमी सोन्याची र सोन्याची, तिला माया देशील का बापाची र बापाची.
सहा मध्ये बनवायच्या 14. 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती येताना मात्र पाहायला मिळतोय. उमेश, एक अष्टपैलू खेळाडू वलयांकित नाव उमेश, रायगड जिल्ह्यातील युवा टॅलेंट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. कव्हर क्रॅकिंग, ढगात लाइटिंग लावत चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार, आलाय षटकार. हे जांभूळ पिकली ही बाग, चापिकला नाही तो आंबा. बाबा इतिची बोलतय लग्नाला 2 वर्षे थांबा. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका पुन्हा एकदा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारताना पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. फंबल झाले ते देखील. तोपर्यंत विचार केला तर पंच धावा सांगायच्या त्याच्या 3 धावा मिळाल्या. 300 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 21 धावा. विचार केला तर आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. समोरचा गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे, परंतु फलंदाज तारीफ करावी तेवढीच कमी आहे. कारण का रायगड प्रीमियर लीग खेळलेला खेळाडू स्वतः कर्णधार गोलंदाज ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळाला उमेश देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये एक कप्तान होता, एक कर्णधार होता. तोच गोलंदाज ट्रॅक वरती येतोय. तळेकाड संघ रायगड प्रीमियर लीग मध्ये क्वालिफाय करणारा हा कर्णधार आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळतोय दोस्ती चषक मध्ये. आता मात्र समोरचा जर विचार केला ना तर तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील ताकद आहे. आता मात्र स्ट्राईकला असेल सुदेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खोलवा टप्प्याचा चेंडू. कहाणी में ट्विस्ट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये अगदी जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता मात्र 3 मध्ये बनवायच्यात 5. बेस्ट असेल बेस्टची लढाई आहे. कोण होणार विजेता, कोण जाणार सेमीफिनाले मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक मध्ये सज्ज होतो उमेश, एक अष्टपैलू खेळाडू रायगड जिल्ह्यातील वलयांकित नाव. आता मात्र खेळताना पाहायला मिळतंय राईट मोद विकेटने. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. 1+1 अशा 2 धावा मिळाल्यात. 200 मध्ये धाव संख्येला जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 23 धावा. म्हणजेच काय झालं, आता विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. इथून जर का एका दुसरा चेंडू निर्धाव आला ना तर नक्कीच दबाव निर्माण होईल, परंतु तो करावा लागेल. परंतु त्या ताकदीचा फलंदाज नाही आहे तो, त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. केतन आता मात्र स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. स्वतःच्या बॉलर मध्ये चेंडूला अडवलंय आणि इथून मात्र 1 धाव मिळाले. 1च्या मदतीने धाव संख्येला जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 24 धावा. मगाच्या सामन्यापासून जर विचार केला तर हा 3रा सामना आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि शेवटच्या चेंडूवरती सामने जाताना आपल्याला पाहायला मिळाले मागचे 2 आणि त्यातील हा 3रा सामना. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज निघालाय उमेश, स्ट्राईकला सुदेश. कहाणी में ट्विस्ट. काय घडलंय, त्रिपळा उद्ध्वस्त करून सोडलाय उमेश याने. बेस्ट ऑर्सेट बेस्टची मी लढाई म्हणून म्हटलं होतं, कारण का तो देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे देखील ती ताकद आहे. मेरे माया का नाम मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. थँक्यू डीजे. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. काय सामना रंगतोय, मगाशी देखील हेच सामना रंगताना पाहायला मिळाला. आता मात्र नवीन बॅट्समॅन स्ट्राईक एंड वरती असेल रितेश. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा.
जय बजरंग तळेकर ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळाला आपल्याला नवशक्ती क्रिकेट संघ बापुवन. अगदी 26 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होत असताना सामना येऊन टेपलाय. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जाणार सेमी फायनल मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. प्रथमेश नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल म्हणजेच दबाव त्याच्यावरती असेल, परंतु गोलंदाज देखील तितक्या ताकदीचा आहे आणि प्रथमेश कडे देखील ती गुणवत्ता आहे. मोठा फटका तोही खेळू शकतो, 2 धावा तोही काढू शकतो. फिल्डिंग सेट झाले, गोलंदाज सज्ज होतोय. दबाव दोघांवरती आहे, गोलंदाजावरती देखील आहे, फलंदाजावरती देखील आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. कोण जाणार सेमीफायनल मध्ये यारी दोस्ती चषक. अगदी समोर संघ गेलाय दिव्या आगर, त्यांच्या 2 हात कोण करणार आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र आतमध्ये इथे मात्र काय घडतंय, काय घडतंय, काय घडतंय. इथे मात्र एका धावेनिशी संघ पराभूत होतोय. तिचं थोडं थांबायचंय. एका धावेनिशी संघ पराभूत होतोय. मागाच्या सामन्यामध्ये देखील गिरवडे हा संघ एका धावेनिशीच पराभूत झाला होता. आणि अभिनंदन, हार्ड लक बापुवन संघ आणि तळेकर ब संघ, कॉंग्रॅच्युलेशन. चला तळेकर ब आणि दिव्यागर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. तळेकर ब आणि दिव्यागर